संभाजीरावांना आमदार करा, ते मंत्री म्हणून काम करतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. रेल्वे मार्गासाठी आमदार निलंगेकरांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे कार्यसम्राट आमदार आहेत. ते युवा असून त्यांच्याकडे काम करण्याची अफाट शक्ती आहे. एक प्रभावी आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करत आमदार करा. निवडणुकीनंतर केवळ आमदार नाही तर मंत्री म्हणून ते काम करतील. संभाजीरावांना मंत्रिपद मिळण्याची हमी मी घेतो, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय. मतदारसंघातील रेल्वे मार्गासाठी आपण आमदार निलंगेकरांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ देवणी येथे आयोजित जनस्वाभिमान सभेत गडकरी बोलत होते. या सभेस आमदार शरणू सलगर, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर व सुनील गायकवाड, विरूपाक्ष महाराज मुखेडकर, माजी आमदार गोविंद केंद्रे व प्रकाश खंडरे, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, तालुकाध्यक्ष काशीनाथ गरीबे, मंगेश पाटील, कुमोद लोभे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, संजय दोरवे, गोविंद चिलकुरे, प्रशांत पाटील, शिवानंद हैबतपुरे, भगवान पाटील तळेगावकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर रशियाची धोरणे स्वीकारली, त्या धोरणांचे परिणाम काय झाले हे आज आपण पाहत आहोत. सरकारी विमान कंपन्या तोट्यात गेल्या, सोन्याच्या खाणीही तोट्यात गेल्या. याशिवाय जिथे काँग्रेसने हात घातला तिथे नुकसानच झालंय. त्याऐवजी काँग्रेसने गावाच्या विकासाला गती दिली असती तर हे चित्र दिसले नसते. लोकशाहीत बदल घडवण्यासाठी योग्य धोरण आणि नीतीची गरज असते, असे गडकरी म्हणाले. त्यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब कल्याणाच्या योजना राबवल्या जात आहेत. सरकारने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गावे एकमेकांशी जोडली. सरकारची ही प्राथमिकता आहे. काँग्रेसला 60 वर्षात जे करता आलं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवले. भारताला विश्वगुरू बनवणे हे आपले ध्येय आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत, ग्रामीण व कृषीमध्ये अग्रेसर भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. देशाला सुखी, समृद्ध व संपन्न बनवायचं असेल तर राज्याला सुखी ठेवायचं असेल, राज्यातील गरिबी व जातीयता दूर करायची असेल तर योग्य हातात सत्ता देण्याची गरज असल्याचंही गडकरी म्हणाले. पुढे नितीन गडकरी यांनी सांगितलंय की संविधानाची मूलतत्वे बदलता येत नाही, तरीही काँग्रेसकडून आरोप केला जातो. काँग्रेसने संविधान बदलाबाबत बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोबा आहेत. आणीबाणीच्या काळात काँग्रेसने संविधानाच्या कशा चिंधड्या उडवल्या हे आपण पाहिले आहे. भाजपा मुस्लिम विरोधी असल्याचा प्रचार केला जातो, परंतु पक्षाने कुठलीही योजना राबवताना कधीही जातीपातीचा विचार केला नसल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलंय. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे स्वतःच्या ताकदीवर जिल्ह्याच्या व मतदारसंघाच्या समस्या सोडवणारे प्रभावी आमदार आहेत. त्यांच्या पाठीशी राहत प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहनही गडकरी यांनी केले आहे. ग्रामीण क्षेत्र विकासामध्ये आमदार संभाजीराव पाटील यांचं काम मोठं आहे. अक्कांनीही लोकसभेत प्रतिनिधित्व करताना विविध प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करून घेतलीय. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हलवण्यास विरोध असताना आमदार संभाजीराव पाटील शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे आले होते. हा पुतळा न हलवण्याच्या सूचना आमदार निलंगेकर यांच्यामुळेच आपण दिल्याचंही गडकरी म्हणाले. यावेळी बोलताना आमदार निलंगेकर यांनी सांगितलंय की मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे मागितले ते सर्व देण्याचं काम नितीन गडकरी यांनी केले. दिल्लीत महाराष्ट्राच्या हक्काचा व विश्वासाचा माणूस म्हणून गडकरी यांची ओळख आहे. लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून त्यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी करत देवणी गोवंशाचे संवर्धन व्हावे, तसेच हंचनाळ ते धनेगाव व राणी अंकुलगा येथील पुलांना मंजुरी देण्याची मागणी आमदार निलंगेकर यांनी आपल्या भाषणात केली आहे. निलंगा मतदारसंघात वारकरी संप्रदायाचे लोक राहतात, परंतु बाभळ गावातून येथे विष पेरणीचे काम केले जात आहे. हप्ते व खंडणी घेणाऱ्यांना आपले मत देणार का, असा सवाल करत ही लढत महायुती विरुद्ध बाभळगाव अशी होणार असल्याचं आमदार निलंगेकर म्हणाले. मुलीचे लग्न करताना आपण निर्व्यसनी मुलगा पाहतो, त्याच पद्धतीने योग्य उमेदवार पाहून मतदान करा, असे आवाहनही आमदार निलंगेकर यांनी केले. यावेळी विरूपाक्ष महाराज मुखेडकर यांनी आशीर्वाचन दिले. माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड, आमदार शरणू सलगर, माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रकाश खंडरे, प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, संजय दोरवे, सूरज चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. या जनस्वाभिमान सभेस निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, शिरूर, अनंतपाळ व देवणी या तीनही तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.